ओम श्री परमात्मने नमः। मावळवित विश्वाभास नवल उदयला चंडांश अद्वयाब्जिनी विकास वंदुवाता। भगवान सिद्धेश्वराचे आशीर्वाद श्री रुक्मिणी पांडुरंगाचे चरणाले बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सान्निध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायाच्या पहिल्या ओळीचा आपण विचार करतो आहोत। आतापर्यंत आपण त्रिखंडाचा विचार केला। पहिल्या अध्यायामध्ये शास्त्र प्रस्ताव आहे, दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्ययोग सांगितलं, तिसऱ्या अध्यायामध्ये केवळ कर्म सांगितलं, चौथ्या अध्यायाच्या 24व्या श्लोकापासून तो 12व्या अध्यायाच्या 12व्या श्लोकापर्यंत उपासना कांड सांगितलं आणि 12व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकापासून तो 15वा पूर्ण ज्ञान कांड सांगितलं। अशा प्रकारे त्रिकांडात्मक गीता 15व्या अध्यायाच्या शेवट संपलेली आहे। आता या अध्यायामध्ये दैवी असुरी संपत्ती सांगतात। श्लोक 1 ते 5 या 5 श्लोकामध्ये दैवी आणि असुरी संपत्तीचं वर्णन केलेलं आहे। प्रारंभी काही ओव्यामध्ये सद्गुरूचं वर्णन केलेलं आहे। सद्गुरू सूर्याच्या दिव्य प्रकाशाने युक्त आहेत, कैवल्य स्वरूप आहेत आणि भावरूपी उत्तम दिवस प्राप्त होतो आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगता आहेत, निर्भयता, चित्तशुद्धी, ज्ञान आणि योग यांच्या ठिकाणी एकनिष्ठ असणं, दान, दम, यज्ञ, स्वाध्याय, तप, सरळता, अहिंसा, सत्यभाषण, क्रोध नसणं, अभिमानाचा त्याग करणं, चित्ताची चंचलता नसणं, चित्त स्थिर असणं, कोणाचीही निंदा न करणं, कोणाचेही कुटाणे न करणं, सर्वाबद्दल दयाभाव असणं, इंद्रियांचा विषयाशी योग आला तरी आसक्त नसणं, नम्रता असणं, शास्त्रविरुद्ध आचरण कधी न करू नये, अशा प्रकारे चंचलपणा असू नये, तेज, क्षमा, धैर्य, नम्रता, शास्त्रीय विरुद्ध आचरण करू नये, अंतर्बाह्य शुद्धी असावी, कोणाशीही शत्रुभाव नसावा, आपण श्रेष्ठ आहोत असा कधीही अभिमान आपल्याला शिवू नये। मी ही सर्व लक्षणं दैवी संपत्तीची सांगितलेली आहे। अर्थात असा हा दैवी संपत्तीचा भाग सांगितला। त्याचप्रमाणे दंभ, घमेंड,
अभिमान, क्रोध, कठोर बोलणं, अज्ञान ही सर्व आसुरी संपत्तीची लक्षणं आहेत. अर्थात आसुरी पुरुषाच्या ठिकाणी हे लक्षण असतात. दैवी संपत्ती ही मोक्ष देणारी आहे. आसुरी संपत्ती बंधनकारक आहे. श्लोक 6 ते 20 पर्यंत आसुरी संपत्तीच्या पुरुषाचं लक्षण सांगितलं. दैवी मनुष्य कुणाला म्हणावं आणि राक्षस कुणाला म्हणावं, राक्षस कुणाला म्हणावं हे 6 ते 20 श्लोकापर्यंत सांगितलं. त्यांच्या अधोगतीचं वर्णन केलेलं आहे. आसुरी संपत्तीच्या लोकांमध्ये अंतर्बाह्य अशुद्धता असते. हे मद्य मांसाचं सेवन करणारे जे लोक असतात ना, ते जन्मभर अपवित्र राहतात, अशुद्ध राहतात. ते कधीही पवित्र होत नाही. अर्थात ते आसुरी प्रकृतीचे लोक असतात. कारण मद्य मांसाचं सेवन कोण करतं? आसुरी संपत्तीचे जे लोक आहेत, राक्षसी वृत्तीचे, ज्यांच्या ठिकाणी दया माया हा प्रकार नाही आहे, ते लोक. आणि मद्य मांस हे तमोगुणाचा प्रकार आहे. याने तमोगुण वाढल्या जाईल. हल्ली तमोगुण फार वाढला ना. जास्त मद्य मांसाचं सेवन करणारे लोक जास्त निर्माण झाले. त्यामुळे आसुर भाव जास्त वाढत चालला. दैवी प्रकार कमी पडत चाललेला आहे. याचा अर्थ अधोगतीकडे जग चाललेलं आहे. अधोगतीकडे. अर्थात याप्रमाणे 6 ते 20 मध्ये आसुरी संपत्तीच्या लोकांचं वर्णन केलेलं आहे. आणि ते बंधनकारक आहे. अंतर्बाह्य अशुद्धता आसुरी संपत्तीच्या लोकांमध्ये असते. आतूनही अशुद्ध आणि बाहेरूनही अशुद्ध असतात. उलट ते देवावर सुद्धा आरोप करतात आसुरी प्रकृतीचे लोक. एक मंत्र्याने म्हटलं होतं, रामही मांस खातो. तर तो खात असेल त्याच्यामुळे त्याने रामावरही आरोप केला. इतकी घाण जात जन्माला आली की देवावर सुद्धा ते आरोप करतात हे लोक. म्हणजे आपल्या चष्म्यातून देवाकडे पाहतात. इतकी घाणेरडी अवलाद जन्माला आली या भूतलावर. देवाला संताला नावं ठेवणार. तेव्हा अशा प्रकारे सत्य आचरण नसतं, सत्य भाषण नसतं, त्यांना आसुरी लोक असं म्हणतात. ईश्वराशिवाय हे जग आपोआप निर्माण झालेलं आहे. आसुरी लोक दंभ, मान, मद यांच्यामध्ये भ्रष्ट आचरण करणारे असतात. अर्थात त्यांना विषय भोग हेच खरं सुख वाटतं. ते अन्यायाने धनसंचय करतात आणि या लोकांना अन्यायच आवडतो. अन्यायच आवडतो. काय चांगली लोक या लोकांना आवडत. धर्माने वागणारे जे लोक असतात ते आसुरी लोकांना आवडत नाही. सगळ्यात लोकांना लुटणारे लोक आवडतात. लबाड लोक आवडतात या आसुरी लोक. अशी परिस्थिती आहे. अन्यायाने धन साठवणं, किती साठवावं याचा विचार नाही. एका मंत्र्याकडे इतकं धन आहे की त्याला त्या नोटात जाळलं तरी नोटा शिल्लक राहतात.
एवढं धन साठवलं आणि पुन्हा मुलीला नाव ठेवतात असं आहे. तेव्हा आसुरी लोक जे आहेत हे नेहमी अन्याय करणारे असतात. अन्याय, मी बलवान आहे, मी सुखी आहे असे ते समजत असतात. असे हे अज्ञानी लोक भयानक अशा नरकाला जातात. भयानक अशा हे घमेंडी लोक केवळ नावापुरतं धर्म कार्याचं नाव घेतात, फक्त करत नाही. धर्म कार्य करणाऱ्याला नाव ठेवतात. धर्म कार्य करू देत और नाही आहे. अर्थात त्यांच्या मनामध्ये परमेश्वराबद्दल द्वेष असतो. म्हणून एकाने म्हटलं, आमचं राज्य जर आलं तर आम्ही राम मंदिर पाडून पुन्हा मशीद बांधू. काय गोमांस खाण्याला सगळ्याला परवानगी देऊ. परमेश्वराबद्दल द्वेष आहे. त्यांनी ते म्हणतात राम हा प्रकारच नाही. राम हा कुठं राम झाला, कधी राम झाला, केव्हा झाला, कुठं झाला. अर्थात द्वेष भाव असतो त्यांच्या ठिकाणी. कुणाचा चाललाय विषय? असुरांचा. भगवान श्रीकृष्ण सांगतात, अशा द्वेषी लोकांना मी पुन्हा 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 या आसुरी योनीमध्ये टाकतो. आसुरी लोकांना नरकाशिवाय दुसरी जागा हो नाही. 21 ते 24 लोकांपर्यंत शास्त्र विरुद्ध आचरण करणारे जे असतात, एकवीस ते 24 लोकांपर्यंत शास्त्र विरुद्ध आचरण करणारे, शास्त्र विरुद्ध आचरण करण्याची प्रेरणा देणारे भगवान श्रीकृष्ण सांगतात, काम, क्रोध, लोभ ही नरकाची बारा आहे. म्हणून या तिन्हीचा त्याग करणं अत्यंत गरजेचं आहे. या तिन्ही पासून जे मुक्त झाले ते मला प्राप्त होते. जो शास्त्रविधी सोडून आपल्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे आचरण करतो त्याला कधीही सिद्धी प्राप्त होत नाही, म्हणजे भगवत प्राप्ती होत नाही, परमगती त्याला प्राप्त होत नाही. कधी त्याला सुख, शांती, समाधान हे त्याला स्वप्नातही मिळत नाही. कर्तव्य काय आणि अकर्तव्य काय आहे हे त्याला कळत नाही. काय करावं, काय करू नये हेही त्याला कळत नाही. नव्हे याच्या पुढे जाऊन बोलायचं झालं तर आपण माणसं आहोत हेही त्याला कळत नाही. आपण माणसं आहोत हेही त्याला कळत नाही. लक्षात, ज्याला आपलं कल्याण व्हावं असं वाटतं त्याने वेद मूलभूत असं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाची अवज्ञा करू नये. संत आणि देव यांची टिंगल करू नये. ज्याला आपलं कल्याण व्हावं असं वाटतं. अर्जुना, तू जे आचरण करशील
ते कृत्य आज सर्व जग प्रमाण मानी. असं या 16व्या अध्यायाचा तुम्हाला थोडक्यात मी सारांश सांगितलं. आता सुरुवात अशी आहे. मावळवित विश्वाभास नवल उदयला चंडांश अद्वयाब्जिनी विकास बंधू. आता विश्व हे भास आहे. विश्व म्हणजे द्वैत आहे. अर्थात आणि त्याचा आभास म्हणजे ज्ञानरूप प्रकाश. मावळवित विश्वाभास जे द्वैत घालवतात आभास हा आभास नष्ट करतात. मावळीत म्हणजे नष्ट करतात. आणि ज्ञानरूप प्रकाश या दोन्हीलाही मावळवित नष्ट करणारा प्रखर किरण ज्याचे आहेत. अद्वैत रूपी कमलनीचा विकास करणार अद्वैत रूपी कमल, त्या कमळाचा अद्वय अब्जिनी, अद्वैत रूपी अब्जिनी म्हणजे कमल, त्या कमळाचा विकास करणारा जो सूर्य आहे, असे जे सद्गुरू आहेत त्यांना मी नमन करतो. ते वंदू. आता हे या ठिकाणी माऊली ज्ञानराजांनी रूपक केलेलं आहे. श्रीगुरु निवृत्तीनाथांच्या ठिकाणी सूर्याचं रूपक केलेलं आहे. माझे श्रीगुरु निवृत्तीनाथ हे ज्ञान सूर्य आहे. हा सूर्य या लौकिक सूर्यासारखा ताप देणारा नाही आहे. प्रखर नाही आहे या लौकिक सूर्यासारखा. नवल म्हणजे आश्चर्य नाही का, सूर्य तर आहेत, पण त्यांचे किरण जे आहेत ज्ञानरूपी किरण, ते लोकाला आल्हाद देतात. प्रखरतेनं त्रास देत नाही, दुःख देत नाही. कारण लौकिक सूर्याच्या प्रकाशाने विश्वाची प्रचिती येते. कमळाच्या पाकळ्या उमलल्या जातात. सूर्य उदय झाला. काही सूर्यविकासिनी कमळ असतात, काही चंद्र विकासिनी असतात. चंद्राचा उदय झाला की कमळ विकसित होतं, काही सूर्याचा उदय झाला की कमळ विकसित होतं. हे कमळ उमलल्यानंतर त्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या पाकळ्याच्या रूपाने ते द्वैत भावाला प्राप्त होते. पण श्रीगुरुरूपी चंडांश म्हणजे सूर्य, फक्त त्याची प्रखर किरण असलेलं जे ज्ञान, त्या ज्ञानाने तो सूर्य उदयाला आला. असे श्रीगुरु की विश्व प्रकाशित न होता विश्व आणि ज्या अज्ञानामुळे ते विश्व भासत आहे ते दोन्ही नष्ट होते. मावळवित विश्वाभास, हे विश्वभास आहे. तुझ्याच्या ज्ञानरूपी प्रकाशाने तो विश्वाभास नष्ट होतो, बाधित होतो, मिथ्या ठरतो. अर्थात विश्व आणि त्याचे ज्ञान हे ब्रह्माच्या ठिकाणी असल्यामुळे अधिष्ठान रूप असणारे जे अद्वैत आहे
ते ब्रह्माचं आत्मत्वाने ज्ञान करून देणाऱ्या श्रीगुरु रूपी सूर्याच्या उदयाने विश्व आणि त्याचं ज्ञान हे दोन्हीही मावळले. कारण विश्व हे अज्ञानामुळे भासतं, म्हणून ज्या अज्ञानामुळे विश्व भासतं ते अज्ञान आणि विश्व हे दोन्हीही मावळले. सूर्य उदयाच्या वेळेला आणि मावळण्याच्या वेळेला, अस्ताला जाण्याच्या वेळेला हा जो प्रकार आहे तो घडतो. सूर्य उदयाच्या वेळेला अंधाराचा नाश करून जगत दिसतं आणि सूर्य अस्ताच्या वेळेला अंधाराचा प्रभाव वाढत जातो आणि जग दिसत नाही, असा प्रकार. आणि म्हणून एक फार मोठं आश्चर्य आहे. काय आश्चर्य आहे? सूर्याचा उदय झाला असता कमळाचा विकास होत असतो. कमळणीचा होत नाही, कमळाचा विकास होतो. अर्थात कमळाच्या पाकळ्या अशा उमलल्या जातात सूर्याचा उदय झाल्यानंतर, आणि ते कमळ अनेक पाकळ्याच्या रूपाने हे जगदरूपी कमळ द्वैत भावाला प्राप्त होते. द्वैत भावाला. आणि श्रीगुरूच्या उदयाने अद्वैत रूपी जे कमळ आहे त्या अद्वैत रूपी कमळाचा विकास होतो. आणि मी ब्रह्म आहे, हे जगत ब्रह्म आहे, अशी अद्वैत स्थिती प्राप्त होते. आणि म्हणून हा सूर्य आश्चर्य, नवल म्हणजे आश्चर्य आहे. नवल उदयला चंडांश, श्रीगुरु रूपी सूर्य एक आश्चर्य आहे की ज्या श्रीगुरूपी सूर्याच्या उदयाने जीवाच्या ठिकाणी असणारा अज्ञान आणि ज्या अज्ञानाने भासणारे जगत, या दोन्हीचाही नाश होतो. म्हणून नवल म्हटलं. नवल उदयला चंडांश, आश्चर्य आहे. या ठिकाणी विश्व शब्द जो आहे तो अद्वयाचा प्रतियोगी असलेलं जे द्वैत किंवा नानात्व याचा वाचक आहे. आणि म्हणून मावळवित विश्वाभास, नवल उदयला चंडांश, अद्वयाब्जिनी विकास वंदू आता, असे जे श्रीगुरु माऊली आहेत त्यांना आपण वंदन करूया. या आभासाचा नाश करणारे ते आहेत. विश्वाभासाचा नसलेलं जगत आणि नसलेलं संसार त्याला दाखवणारे श्रीगुरु आहे. हे कसं जगत नाहीये आणि कसा संसार नाहीये हे कळून देणारे सद्गुरू आहे. तात्पर्य, श्रीगुरूंनी शिष्याला बोध केला तर तो बोधाने जे द्वैत आहे त्या बोधाने, ते द्वैत त्याचं जे अज्ञान आहे, अज्ञानामुळे द्वैत भासल्या जात, ते द्वैत आणि ते अज्ञान हे नष्ट होते आणि अद्वैत ज्ञानाचा विकास होतो. अद्वैत ज्ञानाचा, अभेद ज्ञानाचा विकास होतो.
अशा श्री गुरुरूपी सूर्याला माऊली म्हणतात मी वंदन करतो. जो अविद्या रातेर सोनिया गिळे ज्ञानाज्ञान चांदनिया जो सुदिन करी ज्ञानिया स्वबोधाचा जो अविद्या राती रुसोनिया जे श्री गुरु अविद्यारूपी रात्रीवर रुसून रागवून अविद्येच्या रात्रीत चमकणारी ही घटाधिकांची जी वृत्तीरूप ज्ञान आहे आणि घटाधिकावर आवरण निर्माण करणारी ती तुल ज्ञान आहे, त्याला तुला ज्ञान म्हणतात. आणि स्वरूप न कळणं याला मूलाज्ञान म्हणतात. हे तुला ज्ञान आणि ते मूलाज्ञान. पदार्थ न कळणं तुला ज्ञान आणि परमात्मा न कळणं मूलाज्ञान आहे. किंवा ब्रह्माचं महावाक्यजन्य जे वृत्तीरूप ज्ञान आहे आणि ब्रह्म विषयक जे अज्ञान आहे, या दोन्ही चांदण्या ती गिळून टाकते. ज्ञान अज्ञान रूपी चांदण्या गिळी ज्ञानाज्ञान चांदणिया असं म्हटलंय. ज्ञान अज्ञान रूपी चांदण्या या दोन्ही गिळून टाकते. जो सुदिन करी ज्ञानिया स्वबोधाचा, या ज्ञान अज्ञान रूपी चांदण्या गिळून ज्ञानी पुरुषा करता जे स्वच्छ प्रकाश करते, आत्मप्रकाश करतात ज्ञानी पुरुषा करता. आणि संशय जो आहे सुदिन करी ज्ञानिया स्वबोधाचा, जीवाच्या ठिकाणी असणारा जो संशय विपर्य हे भ्रम जे आहेत ते भ्रम नाहीसे करतात. आनंदमय मंगलमय दिवस मग उजाडला जातो. सुदिन करी ज्ञानिया स्वबोधाचा, ज्याला आत्मबोध झालेला आहे, ज्याला स्वस्वरूप कळलेलं आहे, खरंच त्याचं जीवन मंगलमय आनंदमय होतं. असं आनंदमय जीवन करणारे सद्गुरू, मंगलमय जीवन करणारे सद्गुरू असतात. त्यांच्याशिवाय मनुष्याच्या जीवनातला अंधकार नष्ट होऊन परमात्म स्वरूपाची प्राप्ती होत नाही. सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. माझे रूप मद दाविले डोळा, दिधली प्रेम कळा ज्ञान. जेणे विवळतिये सवळे, लाहोणी आत्मज्ञानाचे डोळे. सांडिती देहांतेची अविसाळे जीव पक्षी. जेणे विवळतिये सवळे, प्रातः काळाच्या वेळेला उदयाला आलेला सूर्य जे श्रीगुरु रूपी सूर्य आहे, त्यांच्यामुळे काय होतं? लाहोणी आत्मज्ञानाचे डोळे. आत्मज्ञान करून देणारे हे सद्गुरू आहे. आत्मज्ञान झाल्यानंतर सांडिती देह अहंतेची अविसाळे जीव पक्षी.
आणि हे जीवरूपी जे पक्षी आहे त्यांना ब्रह्मज्ञानाचे डोळे प्राप्त झाल्यानंतर देह तादात्म्य रूपी देह अहंता रूपी घरटे ते सोडून देतात. परमात्मा स्वरूपाची प्राप्ती झाली की मग त्याला कुठल्याही प्रकारचं तादात्म्य, ममत्व, मोह, लोभ राहत. जोपर्यंत अज्ञान आहे, जोपर्यंत श्रीगुरूंची कृपा झालेली नाही आहे, तोपर्यंत हे द्वैत रूपी जगत प्रतीतीला येतं आणि या नसलेल्या जगतामध्ये नसलेलं दुःख जीवाला प्राप्त होतं. ते दुःख घालवणारे सद्गुरु आहे. लिंग देह कमळाचा पोटी वेचतया चित भ्रमराचा बंदी मोक्ष दयाचा उदेला होय. लिंग देह कमळाचा पोटी वेचतया चित भ्रमराचा, ज्याचा उदय झाल्यानंतर, ज्या श्रीगुरुरूपी सूर्याचा उदय झाल्यानंतर पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, मन आणि बुद्धी या 17 तत्वाचं किंवा 17 पाकळ्या असलेलं हा लिंग देह, 17 पाकळ्या असलेले हे कमळ म्हणजे लिंग देह. म्हणजे त्याला सूक्ष्म देह म्हणतो, त्याला लिंग देह म्हणतात. ते लिंग देह जो आहे त्या कमळाच्या कोशामध्ये अज्ञानाने विषयाच्या आसक्तीनं जीव अडकून पडतो. बंदी मोक्ष दयाचा उदेला होय. जीव अडकून पडतो. जसं त्या कमळामध्ये भुंगा अडकला की तो मरतो, त्याचा नाश होतो. तसा जीव या 17 तत्वाचं जे कमळ आहे, 17 पाकळ्याचं हा लिंग देह, त्याच्यामध्ये तो अडकला की त्याचा नाश होतो. अर्थात मग या जीवरूपी भ्रमराला मोक्ष देणारे सद्गुरु आहे. बंदी मोक्ष दयाचा उदेला होय. ज्या सद्गुरूचा उदय झाला असता, जसं सूर्याचा उदय झाला की सूर्य अस्त झाला की कमळ मिटल्या जातं. जे सूर्य विकासनी कमळ जे असतात, मग त्याच्यात जो भुंगा अडकलेला असतो, सुदैवाने जर हाती आला नाही तर तो ते कमळ तसंच राहत मिटलेलं. आणि सूर्याचा उदय झाला ते कमळ विकसित होत आणि तो भुंगा निघून जातो. चिद भ्रमराचा असं म्हटलं या ठिकाणी. पोटी वेचतया चिद भ्रमराचा बंदी मोक्ष दयाचा उदेला हो. मग तो जो बंधनात पडला होता त्या कमळाचा, तो सूर्याचा उदय झाला की तो मुक्त होईल. तसं या 17 तत्वाच्या 17 पाकळ्याच्या कमळामध्ये या सूक्ष्म देहामध्ये अडकलेला जीव सद्गुरूंचा उदय झाला की त्यांच्या ज्ञानाच्या द्वारा तो त्या कमळामध्ये अडकलेला, अशक्त झालेला, ममत्वाला प्राप्त झालेला, तादात्म्याला प्राप्त झालेला तो जीव
मुक्त होतो. म्हणून लिंग देह कमळाचा पोटी वेच तयाचित भ्रमराचा बंदी मोक्ष जयाचा उदयला असा. म्हणून श्रीगुरु रूपी सूर्याचा उदय झाला की मग जीव हा या बंधनात अडकलेला आहे तो त्या बंधनातून मुक्त होतो. मग त्याला स्थूल देह काय आहे, सूक्ष्म देह काय आहे, कारण देह काय आहे, महाकारण देह काय आहे हे आपल्याला स्वतःला कळत नाही. सद्गुरूच्या द्वारा ते कळतं आणि कळल्यानंतर जीव तादात्म्य रहित होतो. कळल्यावर तादात्म्य रहित होतो आणि तादात्म्य रहित झाला की तो मुक्त होतो. बंधी मोक्ष जयाचा उदेला होय. ज्या जीवाला बंधनातून मुक्ती प्राप्त होते ते श्रीगुरु रूपी सूर्याचा उदय झाल्यानंतर असं माऊली ज्ञानराज वर्णन करता आहे. विषय आहे दैवी असुरी संपत्ती. सुरुवात आहे श्रीगुरूच्या नमनापासून. या ओव्यामधून काही ओव्यामध्ये हे श्रीगुरूला वंदन केलेलं आहे आणि तो विषय आपला चाललेला आहे. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण कुंडली कवरदा